यवतमाळ येथून अमरावतीकडे जाणाऱ्या भर रस्त्यावर बाभळीच्या झाडाची खुलेआम अवैधरित्या कत्तल करण्यात आली। याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता त्यांचे फोन बंद दाखविण्यात आले, तर वन विभागाने याबाबत कारवाई करतो असे सांगितले। रस्त्याचे विस्तारीकरणात आणि नवीनकरणात राज्यामध्ये अगोदरच मोठ्या प्रमाणात जुन्या आणि मोठ्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे। त्या ठिकाणी नव्याने आणि तशाच प्रकारे भविष्यात मोठे झाडे जतन होतील या हेतूने झाडे लावण्याची मागणी वाढत आहे। मात्र नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशासन, महसूल आणि वन विभागाचे प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत। या प्रकरणी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पाटील यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही वृक्षतोड केली नाही, आम्ही फक्त तारेला स्पर्श करणाऱ्या फांद्या मेंटेनन्ससाठी तोडतो अशी प्रतिक्रिया दिली। याबाबत संबंधित विभागाच्या तलाठ्याशी फोनवर संपर्क साधला असता प्रतिसाद दिला नाही। वृक्ष तस्करांवर कठोर कारवाई करा, अन्यथा नांदगाव खंडेश्वर तालुक्यात इतरत्रही अशी अवैध वृक्षतोड होत असून याबाबत महसूल प्रशासनाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच वन विभागाने जातीने लक्ष घालण्याची गरज आहे। वृक्षतोड करणाऱ्या अवैध वन तस्करांना कठोर कारवाई करण्याची मागणी वृक्षप्रेमी आणि निसर्गवादी संघटनांकडून करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।